शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73873778 मी सर्व पत्रकार बांधवांचे या पत्रकार परिषदेमध्ये वारकरी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि सुरुवातीलाच पालखी मार्गावर जो अपघात झाला त्या वारकरी भाविकांना प्रथमतः मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि मुख्य पत्रकार परिषदेला ओळख करून देतो। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ वारकरी सांप्रदायिक संस्था आचेगाव या संस्थेच्या माध्यमातून आचेगाव ते पंढरपूर आषाढी वारी ही गेली 16 वर्ष सातत्याने चालू आहे। याही वर्षी ती वारी मोठ्या जोमाने आणि जोराने यावर्षी 18 तारखेला तो प्रस्थान सोहळा होणार आहे। अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारी गेली 16 वर्षे पूर्णपणे अहेरपणे चालू आहे। याही वर्षी ती वारी पूर्ण होणार असून या वारीसाठी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे आचेगावच्या श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदायाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत सागर कोळी महाराज, त्यानंतर मल्लीनाथ खोबणे महाराज, नामदेव कांबळे, नमस्कार कुठून नमस्कार, राम शिंदे महाराज आणि तुकाराम शेंडगे महाराज हे आज या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत। पुढील सविस्तर या दिंडी संदर्भातली सगळी माहिती संस्थेचे प्रमुख सागर कोळी महाराज आपल्याला सांगतील। नमस्कार। 2010 पासून अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी तिरेमार्गे पंढरपूरला नेण्याचं काम आम्ही अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण सुधाकर इंगळे महाराज व तसेच हरिभक्तीपरायण बळीराम जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी अविरत 16 वर्ष झाली या मार्गे जात आहे। या वर्षी या दिंडीचा 16वा वर्ष असल्यामुळे अक्कलकोट तालुक्याचे ज्या स्वामींच्या नगरीचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या शुभ हस्ते पालखीचं प्रस्थान सोहळा व या वारकरी मंडळाचे जे सर्व आहेत हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे व हरिभक्तीपरायण संजय महाराज पाटील व श्री गुरुभक्त आबा महाराज पाटील यांच्या दिव्य सानिध्यामध्ये या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। व या दिंडीच्या विशेषानं एक सांगण्याचं, या दिंडीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावातील तगरोळी, यत्नाळ, लिंबी चिंचोळी, हाल चिंचोळी, मुळेगाव, वडगाव, सोरेगाव व हिपळे या विविध गावातील लोक या दिंडीमध्ये वारकरी या दिंडीमध्ये सामील होणार आहेत। या दिंडीची संख्या साधारण 250 ते 300 आहे व तसेच या दिंडीच्या माध्यमातून आषाढी वारीच्या निमित्ताने आषाढी वारीला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मोफत त्या ठिकाणी फराळाचा व चहा पाण्याचा व्यवस्था या दिंडीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। या दिंडीच्या माध्यमातून जो आर्थिक पैसा असू दे किंवा शिदा असलेला शिदा आम्ही जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एखादा विद्यार्थी दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांना सोय करत या दिंडीच्या माध्यमातून सोय करत असतो। धन्यवाद। मधून राहिलेली जी रक्कम असते ती रक्कम या संस्थेच्या माध्यमातून गावातील अनाथ मुलं असतील त्यांना शिक्षणाचा खर्च असेल किंवा एखादा अनाथ घर आहे त्यांना राहिलेला अनाज या संस्थेच्या माध्यमातून वाटप केला जातो। हे एक सगळ्यात स्तुत्य उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून चालतो। अन्नदान असेल, आर्थिक मदत असेल, प्रत्येक व्यक्ती दिंडी म्हटले की करते आणि त्याचा हिशोब दिंडीवरून आलं की सगळा राहिलेला जमा खर्च गावकऱ्यांसमोर मांडून एकमताने मंजूर करून राहिलेली रक्कम अशी गावामध्ये सर्व गरजू लोकांना वाटप केली जाते।